तू चिडलास ना माझ्यावर? हे बाळ आपलं असणार होतं, पहिलं आपल्या प्रेमाचं. तुला आणि मला आणखीन जवळ आणणार. पण मी कोणा परक्याचंच बाळ वाढवते माझ्या खुशीत. तुझं चिडणं साहजिक आहे, पण समीर माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. आशू, मला माहिती आहे का, हे सगळं तू फक्त माझ्यासाठी करतेस. आणि या सगळ्यामध्ये मी आहे तुझ्या बरोबर. मैडम काउंट हो रहा है, मैडम काउंट हो रहा है. मांढरे काही कोडी ना भूतानी पछाडत अशी पछाडतात बघा. ही कालची पोरगी माझ्यासारख्या माणसाला अशी चकवते. मांढरे, माझ्या 8 वर्षाच्या या पोलीस कारकिर्दीत पहिल्यांदा असं झालंय की माझी नजर चुकली असं वाटतं. प्रत्येक पावलावर या मुलीचा नवा चेहरा समोर येतो. फ्रॉड, पैसे, गाड्या, सेलिब्रिटी, बंगलो, सगळं समोर दिसतंय. अगदी सगळं सरळ आहे. पण ह्या पोरीचा चेहरा इतका निष्पाप आहे ना की कोड एकदम अवघड झाले. गाठ तिने मारली आहे, पण ती सोडवणार मीच. आपला नंबर 1 टार्गेट पलाश पुरंदरे. नजर ठेवते ना त्याच्यावर. साहेब, ते का घाबरताय का सेलिब्रिटीला? अहो, इथेच तर चेहरे आणि मुखोटे एक होतात. काय काळजी करू नका. बेमालूमपणे धार लावा तुमच्या नजरेला, आणि वेळ पडली तर हात घाला त्याच्या कॉलरला. आशू, ज्या आनंदाची मी इतकी वर्ष वाट पाहिली ना, तो आनंद आज तू मला दिलायस. आयुष्यभर मी तुझे ऋण फेडू नाही शकणार. उठ ग. हा, अगं उठ. काय झालं आत्या? नाही, तू बस. अगं बईस, गेलेल्यांची, घरातल्यांची, बाहेरच्यांची दृष्टाची जळून जाऊ दे. बाळाची दृष्ट काढली मी. हाँ बोल. ओह हाय मीरा, हाउ आर यू? आई एम एब्सोल्युटली फाइन. तुला पलाश कुठे आहे? तो फ्रेश होतोय. काय काम होतं? आता ते तुला कसं करणार? त्याच्याजवळ काम आहे म्हणजे त्याच्याशीच बोलावं लागणार ना मला. बाय. पण तू मला. हॅलो. हा समीर. आशू, सरप्राईज. गेस लवकर. काय? तुला माहितीये मी या क्षणी कुठे आहे ते? अगं लवकर तुझा पत्ता सांग ना. कधी एकदा तुला बघतोय असं झालंय. अगं मी बेंगलोर एअरपोर्टवर आहे. बेंगलोर एअरपोर्ट? अरे तू गप्प काय? तुला काय आनंद नाही झाला माझ्या येण्याचा?